नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी कथित खिचडी घोटाळ्यावरून महायुतीला घरचा आहेर दिलाय। मुलगा अमोल कीर्तिकरांवर खिचडी घोटाळ्याचे आरोप चुकीचे असल्याचा दावा गजानन कीर्तिकर यांनी केलेला आहे। ईडीचे प्रयोग वगैरे करण्याची गरज नाही, एवढा भक्कम पाठिंबा देशामधून भाजपला आहे। शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मुलगा अमोल कीर्तिकर यांची बाजू लावून धरली। खरं तर अमोल कीर्तिकर हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत, तर गजानन कीर्तिकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत। वडील आणि मुलगा वेगवेगळ्या पक्षात असले तरी मुलाच्या बचावासाठी वडील धावून आले आहेत। ईडीचे प्रयोग वगैरे करण्याची गरज नाही, एवढा भक्कम पाठिंबा देशामधून भाजपला आहे। ईडीमुळे जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झालेली। लोक या ईडीच्या अशा तऱ्हेच्या कारवाईला कंटाळलेले आहेत। कथित खिचडी घोटाळा प्रकरणी अमोल कीर्तिकर यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे। खिचडी वाटपात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा अमोल कीर्तिकर यांच्यावर संशय आहे। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनीच तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणी ईडीनं चौकशी सुरू केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या प्रकरणावरून अमोल कीर्तिकर यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं होतं। पण आता त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी वेगळा सूर लावलाय। त्यामुळे शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत कथित खिचडी घोटाळ्यावरून विसंवाद चव्हाट्यावर आलाय। प्रॉफिट झाल्यानंतर ज्याला मानधन म्हणतात किंवा रिम्युनरेशन म्हणतात ते अमोलला सूरज चव्हाणला मिळालं। चेकने ते पैसे बँकेत टाकले, त्याच्यावरती इन्कम टॅक्स देखील लोड झाला। याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग नाही। कथित खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाण यांना अटक झाली, पण अमोल कीर्तिकर यांच्या मागे चौकशीचा फेरा लागलाय। हा चौकशीचा ससेमिरा थांबवण्याचं आवाहन गजानन कीर्तिकर यांनी जाहीरपणे केलं। तसंच कीर्तिकर यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला। या कारवाई काही भाजप करत नाही। तुमच्या सर्च रिपोर्टमध्ये येतं। आजकाल तर इन्कम टॅक्सचं आपल्याला नेहमी प्रत्येक वर्षी भरावं लागतं, पण कमी जास्तपणा आढळला तर त्या ठिकाणी चौकशी करता येतं आणि चौकशा तर आमच्याही झाल्या आहेत। चौकशा प्रत्येकाच्या होतात। महाविकास आघाडीने आमच्या चौकशा केल्या 50-100 लोकांच्या। कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेनं मजुरांसाठी मोफत खिचडी योजना सुरू केली। खिचडी वाटपाच्या कंत्राटात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे। या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशी केल्यानंतर ईडीची एंट्री झाली। भाजप तसंच शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं कथित खिचडी घोटाळ्यावरून टीकेची राळ उडवली आहे, पण शिंदेंच्या शिवसेनेतील गजानन कीर्तिकर यांनी ईडीच्या चौकशीवर आक्षेप घेतलाय। त्यामुळे महायुतीचीच कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।